तमिलनाडु हो, सभी राज्यों ये एक बहुत ही बढ़िया रिझल्ट आया है इंडिया गठबंधन के लिए। सर, लोकसभेमध्ये देखील घवघवीत यश आलं होतं, मात्र मुख्यमंत्री म्हणत होते की हे पेढे वाटतात, हे खरे हरले, मोदी जिंकले सुद्धा पेढे वाटतात, मात्र या पोटनिवडणुकीमुळे कुठेतरी निकाल लक्षात घ्या, 2024च्या निवडणुकीमध्ये जे म्हणतायत मोदी जिंकले त्यांनी आपली डोकी तपासून घ्यायला पाहिजे। ते कोणी असो, जे मोदी जिंकले म्हणून पेढे वाटतायत, मिठ्या वाटतायत, बरं का, नाचतायत, त्यांनी खरोखरच आपलं मानसिक स्वास्थ्य ठीक आहे का या संदर्भात तपासणी करणं गरजेचं आहे। मी त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आवाहन करेन की मोदी जिंकले म्हणणारे जे नेते आहेत त्यांनी आपल्या या घरातल्या लोकांची किंवा पक्षाच्या नेत्यांची मानसिक तपासणी करावी। नरेंद्र मोदी यांचा पराभव झालेला आहे। नरेंद्र मोदी यांनी अल्पमत गमावलेला आहे। नरेंद्र मोदींकडे बहुमत नाही। त्यांचं सरकार हे कुबड्यांवरचं सरकार आहे। जर उद्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सुबुद्धी सुचली, देवाने त्यांना बुद्धी दिली, सुबुद्धी दिली, तर हे सरकार कोसळू शकतं। अशा वेळेला जे म्हणतात मोदी जिंकले, तर त्यांच्या बडबडण्यावरती मोदी बहुमत सिद्ध करू शकणार नाही। आज देखील चंद्रबाबू नायडू वर्षावरती भेटायला मुख्यमंत्र्यांना गेले, काय वाटतं समीकरण येणाऱ्या विधानसभेत? कसलं समीकरण? चंद्रबाबूंचं आणि महाराष्ट्राचं काय समीकरण आहे? हे एक शिष्टाचार भेट असते वर्षा वांगल्यावरती। उद्या दुसरं कोणी जरी असतं तरी महाराष्ट्रात आलेले मुख्यमंत्री त्यांना भेटायला जातात। आता ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, त्या कुठे भेटायला गेल्या? त्या आलेल्या आहेत, अनेक मुख्यमंत्री आले, पण जे इंडिया आघाडीचे जे मुख्यमंत्री आहेत ते काय वर्षावर जाणार नाहीत। आता त्यांच्या सरकारमध्ये जे सामील आहेत ते जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले तर त्यात एवढं रुळून जाण्यासारखं कारण नाही। तर सकाळचा सर्वे आलाय, महाविकास आघाडीला चांगली पसंती मिळालेली आहे, 48%, महायुतीला 33%, तर त्यामध्ये भाजप जास्त पसंती दिसून येते आणि ठाकरे गटाला देखील जास्त पसंती समजतात। मी आता हे सर्वे काय किंवा याच्यात जाणार नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष असतील, शिंदे गट असतील, अजित पवार गट असतील, महाआघाडीला 10 जागाही मिळणार नाही। 10 जागा मिळाल्या तर आम्ही मिशा काढून फिरू, संन्यास घेऊ, अशा प्रकारची भाषा। आम्ही 31 जागा घेऊ। आमच्या 4 जागा या थोड्या मतांना चोरण्यात आल्या असं म्हणतो। आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कधी निवडणुका होत्या? आता 4 महिने राहिलेले आहेत। महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त होईल। माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना, काँग्रेस पक्ष, आमचे इतर घटक पक्ष, या सगळ्यांची एकी इतकी मजबूत आहे की आम्ही किमान 175 ते 180 जागा जिंकू, अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे। सर्वे सांगतात, आम्ही त्यांचे आभारी आहोत। सर, विधान परिषदेत काहींनी आता क्रॉस वोटिंग केलं, त्यामुळे काँग्रेस आता ह्याच्यावरती कारवाई करणार, मात्र चेतेल्या म्हणतात की आशिष चव्हाण असेल, बाबा सिद्दीकी अजूनच तिकडे होते, मात्र नक्की कोणी वोटिंग क्रॉस केली अजून देखील पता। क्रॉस शूटिंग झालंय हे काँग्रेस पक्षानं मान्य केलंय, आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मतांच्या संदर्भात, आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत, जमिनीचे तुकडे दिलेले आहेत, हे आता कागदावरती आलेलं आहे। 200-200 कोटींचे निधी मतदान करण्यापूर्वी, मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले आहे। ही एक प्रकारची लाच। तुम्ही 25 जुलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे ना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी। मग अशा प्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंविधानिक। आमदारांना विकत घेऊन, आणि जे सरकार बेकायदेशीर आहे, आमदार अपात्र ठरू शकतात, अशा प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला असताना त्याच आमदारांकडून पुढल्या 6 वर्षासाठी आमदार निवडून घेणं हे असंविधानिक आहे। म्हणून घटनेचे किंवा संविधानाचे खरे हत्यारे कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे सरकार, नरेंद्र मोदी आणि अमित शहा। हे जे आमदार आहेत ज्यांनी क्रॉस शूटिंग केलं असा संशय आहे काँग्रेस पक्षाला,
याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडवून आणला विधान परिषद निवडणूक, हे सुद्धा आपल्याला माहिती असेल. त्याच्यामुळे नाना पटोलेजी किंवा काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारवाई होईल वाटतं, कारवाई करते. तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मागता आहे. पण काँग्रेस पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे, डिसिप्लिन पाळणारा पक्ष आहे. त्यांच्या पक्षाची एक रचना असते, त्या रचनेनुसार कारवाई होत असते. अजित पवारांच्या विरोधात 7 कारखाने जे ते विरोधात गेले, याचिका टाकलेली आहे. शिखर बँक घोटाळा क्लीन चिट मिळाली होती, त्यामुळे नक्कीच कुठेतरी 7 कारखाने जे आहेत. शिखर बँक घोटाळा संदर्भात क्लीन चिट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे. हाच एक मोठा घोटाळा आहे. अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे, त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकार, आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा. लाखो कोट्यवधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना, ते तुम्ही कोणाला खिशातून घेणार? देवेंद्र फडणवीसांच्या की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पगारातून कापणार? मुख्यमंत्री है, अपने राज्य का है, ये शिष्टाचार की मुलाकात होती है. उनके साथ एनडीए में जुड़े हैं चंद्रबाबू, जब तक एनडीए से जुड़े हैं तब तक जाते रहेंगे. जब एनडीए से बाहर निकलेंगे तो अलग निर्णय होगा. क्रॉस वोटिंग की बात कोई नई बात नहीं है. कांग्रेस पार्टी को उस बारे में पहले से अंदाजा था. 2 साल पहले जब चुनाव हुआ था एमएलसी का, तब भी यही लोगों ने कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार चंद्रकांत हांडोरे जी को पराभूत किया. यही वो लोग हैं. टेक्निकली पार्टी में है, लेकिन वो पार्टी में नहीं है, ऐसा मेरा अनुमान है. थैंक यू. कधी निवडणुका घ्या, आता 4 महिने राहिलेले आहेत. महाविकास आघाड़ीला कि बस हम लोकसभा में और विधानसभा में भी ये संविधान के हत्यारों किसी भी हालत में सत्ता में आने नहीं देंगे, किसी पद पर आने नहीं देंगे. लगभग सभी स्टेट, प्रमुख स्टेट, चाहे पश्चिम बंगाल हो, चाहे उत्तराखंड हो, चाहे हिमाचल प्रदेश हो, चाहे तमिलनाडु हो, सभी राज्यों ये एक बहुत ही बढ़िया रिझल्ट आया है इंडिया गठबंधन के लिए. सर, लोकसभेमध्ये देखील घवघवीत यश आलं होतं, मात्र मुख्यमंत्री म्हणत होते की हे पेढे वाटतात, हे खरे हारले, मोदी जिंकले सुद्धा पेढे वाटतात. मात्र या पोटनिवडणुकीमुळे कुठेतरी निकाल. लक्षात घ्या, 2024च्या निवडणुकीमध्ये जे म्हणतायत मोदी जिंकले, त्यांनी आपली डोकी तपासून घ्यायला पाहिजे. ते कोणी असो, जे मोदी जिंकले म्हणून पेढे वाटतायत, मिठ्या वाटतायत, बरं का, नाचतायत, त्यांनी खरोखरच आपलं मानसिक स्वास्थ्य ठीक आहे का या संदर्भात तपासणी करणं गरजेचं आहे. मी त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आवाहन करेन की मोदी जिंकले म्हणणारे जे नेते आहेत त्यांनी आपल्या या घरातल्या लोकांची किंवा पक्षाच्या नेत्यांची मानसिक तपासणी करावी. नरेंद्र मोदी यांचा पराभव झालेला आहे. नरेंद्र मोदी यांनी अल्पमत गमावलेला आहे. नरेंद्र मोदींकडे बहुमत नाही. त्यांचं सरकार हे कुबड्यांवरचं सरकार आहे. जर उद्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सुबुद्धी सुचली, देवाने त्यांना बुद्धी दिली, सुबुद्धी दिली, तर हे सरकार कोसळू शकतं. अशा वेळेला जे म्हणतात मोदी जिंकले, तर त्यांच्या बडबडण्यावरती मोदी बहुमत सिद्ध करू शकणार नाही. आज देखील चंद्रबाबू नायडू वर्षावरती भेटायला मुख्यमंत्र्यांना गेले. काय वाटतं समीकरण येणाऱ्या विधानसभेत? कसलं समीकरण? चंद्रबाबूंचं आणि महाराष्ट्राचं काय समीकरण आहे? हे एक शिष्टाचार भेट असते वर्षा वांगल्यावरती. उद्या दुसरं कोणी जरी असतं तरी महाराष्ट्रात आलेले मुख्यमंत्री त्यांना भेटायला जातात. आता ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, त्या कुठे भेटायला गेल्या? त्या आलेल्या आहेत. अनेक मुख्यमंत्री आले. पण जे इंडिया आघाडीचे जे मुख्यमंत्री आहेत ते काय वर्षावर जाणार नाहीत. आता त्यांच्या सरकारमध्ये जे सामील आहेत ते जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले तर त्यात एवढं धुळून जाण्यासारखं कारण नाही. तर सकाळचा सर्व्हे आलाय, महाविकास आघाडीला चांगली पसंती मिळालेली आहे, 48%, महायुतीला 33%. तर त्यामध्ये भाजप जास्त पसंती दिसून येते आणि ठाकरे गटाला देखील जास्त पसंती समजतात. मी आता हे सर्वे काय किंवा याच्यात जाणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष असतील, शिंदे गट असतील, अजित पवार गट असतील, महाआघाडीला 10 जागाही मिळणार नाही.
10 जागा मिळाल्या तर आम्ही मिशा काढून फिरू, संन्यास देऊ, अशा प्रकारची भाषा. आम्ही 31 जागा घेऊ. आमच्या 4 जागा या थोड्या मतांना चोरण्यात आल्या असं म्हणतो. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कधी निवडणुका होत्या, आता 4 महिने राहिलेले आहेत. महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त होईल. माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना, काँग्रेस पक्ष, आमचे इतर घटक पक्ष, या सगळ्यांची एकी इतकी मजबूत आहे की आम्ही किमान 175 ते 180 जागा जिंकू, अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे. सर्वे सांगतात, आम्ही त्यांचे आभारी आहोत. तर विधान परिषदेत काहींनी आता क्रॉस वोटिंग केलं, त्यामुळे काँग्रेस आता ह्याच्यावरती कारवाई करणार. मात्र चेथेल्या म्हणतात की आशिष चव्हाण असेल, बाबा सिद्दीकी अगोदरच तिकडे होते, मात्र नक्की कोणी वोटिंग क्रॉस केली अजून देखील पता. क्रॉस शूटिंग झालंय हे काँग्रेस पक्षानं मान्य केलंय. आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मतांच्या संदर्भात. आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत, जमिनीचे तुकडे दिलेले आहेत. हे आता कागदावरती आलेलं आहे. 200 कोटींची निधी मतदान करण्यापूर्वी, मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले. ही एक प्रकारची लाच. तुम्ही 25 जुलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलंय ना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी. मग अशा प्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंविधानिक. आमदारांना विकत घेऊन, आणि जे सरकार बेकायदेशीर आहे, आमदार अपात्र ठरू शकतात, अशा प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला असताना त्याच आमदारांकडून पुढल्या 6 वर्षासाठी आमदार निवडून घेणं हे असंविधानिक आहे. म्हणून घटनेचे किंवा संविधानाचे खरे हत्यारे कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे सरकार, नरेंद्र मोदी आणि अमित शहा. हे जे आमदार आहेत ज्यांनी क्रॉस शूटिंग केलं असा संशय आहे काँग्रेस पक्षाला. याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडवून आणला विधान परिषद निवडणूक. हे सुद्धा आपल्याला माहिती असतं. त्याच्यामुळे नाना पटोलेजी किंवा काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारवाई होईल वाटतं, कारवाई करते. तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मागता आहे. पण काँग्रेस पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे, डिसिप्लिन पाळणारा पक्ष आहे. त्यांच्या पक्षाची एक रचना असते, त्या रचनेनुसार कारवाई होत असते. अजित पवारांच्या विरोधात 7 कारखाने जे ते विरोध केले, याचिका टाकली. शिखर बँक घोटाळा क्लीन चिट मिळाली होती, त्यामुळे नक्कीच कुठेतरी 7 कारखाने जे आहेत. शिखर बँक घोटाळा संदर्भात क्लीन चिट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे. हाच एक मोठा घोटाळा आहे. अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे, त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकार, आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा. लाखो कोट्यवधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना, ते तुम्ही कोणाच्या खिशातून घेणार? देवेंद्र फडणवीसांच्या की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पगारातून कापणार? एक मुख्यमंत्री है, अपने राज्य में आए हैं, ये शिष्टाचार की मुलाकात होती है. उनके साथ एनडीए में जुड़े हैं चंद्रबाबू. जब तक एनडीए से जुड़े हैं तब तक जाते रहेंगे. जब एनडीए से बाहर निकलेंगे तो अलग निर्णय होगा. क्रॉस वोटिंग की बात कोई नई बात नहीं है. कांग्रेस पार्टी को उस बारे में पहले से अंदाजा था. 2 साल पहले जब चुनाव हुआ था एमएलसी का, तब भी यही लोगों ने कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार चंद्रकांत हांडोरे जी को पराभव. यही वो लोग हैं. टेक्निकली पार्टी में है लेकिन वो पार्टी में नहीं है. ऐसा कि बस हम लोकसभा में और विधानसभा में ये संविधान के हत्यारों किसी भी हालत में सत्ता में आने नहीं देंगे, किसी पद पर आने नहीं देंगे. लगभग सभी स्टेट, प्रमुख स्टेट, चाहे पश्चिम बंगाल हो, चाहे उत्तराखंड हो, चाहे हिमाचल प्रदेश हो, चाहे तमिलनाडु हो, सभी राज्यों ये एक बहुत ही बढ़िया रिजल्ट आया है इंडिया गठबंधन के लिए. सर, लोकसभेमध्ये देखील घवघवीत यश आलं होतं, मात्र मुख्यमंत्री म्हणत होते की हे पेढे वाटतात, हे खरे हारले, मोदी जिंकले सुद्धा पेढे वाटतात. मात्र या पोटनिवडणुकीमुळे कुठेतरी निकाल. लक्षात घ्या, 2024च्या निवडणुकीमध्ये जे म्हणतायत मोदी जिंकले, त्यांनी आपली डोकी तपासून घ्यायला पाहिजे. ते कोणी असो, जे मोदी जिंकले म्हणून पेढे वाटतायत, मिठ्या वाटतायत,
बरं का नाचतायत, त्यांनी खरोखरच आपलं मानसिक स्वास्थ्य ठीक आहे का या संदर्भात तपासणी करणं गरजेचं आहे. मी त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आवाहन करेन की मोदी जिंकले म्हणणारे जे नेते आहेत त्यांनी आपल्या या घरातल्या लोकांची किंवा पक्षाच्या नेत्यांची मानसिक तपासणी करावी. नरेंद्र मोदी यांचा पराभव झालेला आहे. नरेंद्र मोदी यांनी अल्पमत गमावलेला आहे. नरेंद्र मोदींकडे बहुमत नाही. त्यांचं सरकार हे कुबड्यांवरचं सरकार आहे. जर उद्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सुबुद्धी सुचली, देवाने त्यांना बुद्धी दिली, सुबुद्धी दिली, तर हे सरकार कोसळू शकतं. अशा वेळेला जे म्हणतात मोदी जिंकले, तर त्यांच्या बडबडण्यावरती मोदी बहुमत सिद्ध करू शकणार नाही. आज देखील चंद्रबाबू नायडू वर्षावरती भेटायला मुख्यमंत्र्यांना गेले. काय वाटतं समीकरण येणाऱ्या विधानसभेत? कसलं समीकरण? चंद्रबाबूंचं आणि महाराष्ट्राचं काय समीकरण आहे? एक शिष्टाचार भेट असते वर्षा वांगड्यावरती. उद्या दुसरं कोणी जरी असतं तरी महाराष्ट्रात आलेले मुख्यमंत्री त्यांना भेटायला जातात. आता ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, त्या कुठे भेटायला गेल्या? त्या आलेल्या आहेत. अनेक मुख्यमंत्री आले. पण जे इंडिया आघाडीचे जे मुख्यमंत्री आहेत ते काय वर्षावर जाणार नाहीत. आता त्यांच्या सरकारमध्ये जे सामील आहेत ते जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले तर त्यात एवढं रुळून जाण्यासारखं कारण नाही. तर सरकारचा सर्व्हे आलाय, महाविकास आघाडीला चांगली पसंती मिळालेली आहे 48%, म्हणून महायुतीला 33%. तर त्यामध्ये भाजप जास्त पसंती दिसून येते आणि ठाकरे गटाला देखील जास्त पसंती समजतात. मी आता हे सर्वे काय किंवा याच्यात जाणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष असतील, शिंदे गट असतील, अजित पवार गट असतील, महाआघाडीला 10 जागाही मिळणार नाही. 10 जागा मिळाल्या तर आम्ही मिशा काढून फिरू, संन्यास देऊ, अशा प्रकारची भाषा. आम्ही 31 जागा घेऊ. आमच्या 4 जागा या थोड्या मतांना चोरण्यात आल्या असं म्हणतो. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कधी निवडणुका घ्या, आता 4 महिने राहिलेले आहेत. महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त होईल. माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना, काँग्रेस पक्ष, आमचे इतर घटक पक्ष, या सगळ्यांची एकी इतकी मजबूत आहे की आम्ही किमान 175 ते 180 जागा जिंकू. अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे. सर्वे सांगतात. आम्ही त्यांचे आभारी आहोत. तर विधान परिषदेत काहींनी आता क्रॉस वोटिंग केलं आहे, त्यामुळे काँग्रेस आता ह्याच्यावरती कारवाई करणार. मात्र चेतेल्या म्हणतात की आशिष चव्हाण असेल, बाबा सिद्दीकी अगोदरच तिकडे होते, मात्र नक्की कोणी वोटिंग क्रॉस केली अजून देखील पता. क्रॉस वोटिंग झालंय हे काँग्रेस पक्षानं मान्य केलंय. आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मतांच्या संदर्भात. आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत, जमिनीचे तुकडे दिलेले आहेत. हे आता कागदावरती आलेलं आहे. 200 कोटींचे निधी मतदान करण्यापूर्वी, मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले. ही एक प्रकारची लाच. तुम्ही 25 जुलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलंय ना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी. मग अशा प्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंविधानिक. आमदारांना विकत घेऊन, आणि जे सरकार बेकायदेशीर आहे, आमदार अपात्र ठरू शकतात, अशा प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला असताना त्याच आमदारांकडून पुढल्या 6 वर्षासाठी आमदार निवडून घेणं हे असंविधानिक. म्हणून घटनेचे किंवा संविधानाचे खरे हत्यारे कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे सरकार, नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. हे जे आमदार आहेत ज्यांनी क्रॉस वोटिंग केले असा संशय आहे काँग्रेस पक्षाला. याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडवून आणला विधान परिषद निवडणूक. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे नाना पटोलेजी किंवा काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारवाई होईल वाटतं, कारवाई करते. तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मागता आहे. पण काँग्रेस पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे, डिसिप्लिन पाळणारा पक्ष आहे. त्यांच्या पक्षाची एक रचना असते.
त्या रचनेनुसार कारवाई होत असते. तर अजित पवारांच्या विरोधात 7 कारखाने जे ते विरोध केले याचिका टाकली, त्याच्यावरती- शिखर बँक घोटाळा क्लीन चिट मिळाली होती, त्यामुळे नक्कीच कुठेतरी 7 कारखाने जे आहेत शिखर बँक घोटाळा संदर्भात क्लीन चिट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे. हाच एक मोठा घोटाळा आहे. अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे, त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकार, आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा. लाखो कोट्यवधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना, ते तुम्ही कोणाला खिशातून घेणार? देवेंद्र फडणवीसांच्या की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पगारातून कापणार? वर्षा बनले गए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मिलेगा। एक मुख्यमंत्री है, अपने राज्य में आए हैं, ये शिष्टाचार की मुलाकात होती है, उनके साथ एनडीए में जुड़े हैं चंद्रबाबू, जब तक एनडीए से जुड़े हैं तब तक जाते रहेंगे, जब एनडीए से बाहर निकलेंगे तो अलग निर्णय होगा। कांग्रेस की तरफ से कैसे देखते हैं? क्रॉस वोटिंग की बात कोई नई बात नहीं है। कांग्रेस पार्टी को उस बारे में पहले से अंदाजा था। 2 साल पहले जब चुनाव हुआ था एमएलसी का, तब भी यही लोगों ने कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार चंद्रकांत हांडोले जी को पराभव। यही वो लोग हैं, टेक्निकली पार्टी में है लेकिन वो पार्टी में नहीं है। ऐसा कि बस हम लोकसभा में और विधानसभा में ये संविधान के हत्यारों किसी भी हालत में सत्ता में आने नहीं देंगे, किसी पद पर आने नहीं देंगे। लगभग सभी स्टेट, प्रमुख स्टेट, चाहे पश्चिम बंगाल हो, चाहे उत्तराखंड हो, चाहे हिमाचल प्रदेश हो, चाहे तमिलनाडु हो, सभी राज्यों ये एक बहुत ही बढ़िया रिजल्ट आया है इंडिया गठबंधन के लिए। सर, लोकसभेमध्ये देखील घवघवीत यश आलं होतं, मात्र मुख्यमंत्री म्हणत होते की हे पेढे वाटतात, हे खरे हारले, मोदी जिंकले सुद्धा पेढे वाटतात, मात्र या पोटनिवडणुकीमुळे कुठेतरी निकाल लक्षात घ्या. 2024च्या निवडणुकीमध्ये जे म्हणतायत मोदी जिंकले, त्यांनी आपली डोकी तपासून घ्यायला पाहिजे. ते कोणी असो, जे मोदी जिंकले म्हणून पेढे वाटतायत, मिठ्या वाटतायत, बरं का, नाचतायत, त्यांनी खरोखरच आपलं मानसिक स्वास्थ्य ठीक आहे का या संदर्भात तपासणी करणं गरजेचं आहे. मी त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आवाहन करेन की मोदी जिंकले म्हणणारे जे नेते आहेत त्यांनी आपल्या या घरातल्या लोकांची किंवा पक्षाच्या नेत्यांची मानसिक तपासणी करावी. नरेंद्र मोदी यांचा पराभव झालेला आहे. नरेंद्र मोदी यांनी अल्पमत गमावलेला आहे. नरेंद्र मोदींकडे बहुमत नाही. त्यांचं सरकार हे कुबड्यांवरचं सरकार आहे. जर उद्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सुबुद्धी सुचली, देवानं त्यांना बुद्धी दिली, सुबुद्धी दिली, तर हे सरकार कोसळू शकतं. अशा वेळेला जे म्हणतात मोदी जिंकले, तर त्यांच्या बडबडण्यावरती मोदी बहुमत सिद्ध करू शकणार नाही. आज देखील चंद्रबाबू नायडू वर्षावरती भेटायला मुख्यमंत्र्यांना गेले, काय वाटतं समीकरण येणाऱ्या विधानसभेत? कसलं समीकरण? चंद्रबाबूंचं आणि महाराष्ट्राचं काय समीकरण आहे? हे एक शिष्टाचार भेट असते वर्षा वांगल्यावरती. उद्या दुसरं कोणी जरी असतं तरी महाराष्ट्रात आलेले मुख्यमंत्री त्यांना भेटायला जातात. आता ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, त्या कुठे भेटायला गेल्या? त्या आलेल्या आहेत. अनेक मुख्यमंत्री आले, पण जे इंडिया आघाडीचे जे मुख्यमंत्री आहेत ते काय वर्षावर जाणार नाहीत. आता त्यांच्या सरकारमध्ये जे सामील आहेत ते जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले तर त्यात एवढं धोडून जाण्यासारखं कारण नाही. तर सकाळचा सर्व्हे आलाय, महाविकास आघाडीला चांगली पसंती मिळालेली आहे, 48%, महायुतीला 33%, तर त्यामध्ये भाजप जास्त पसंती दिसून येते आणि ठाकरे गटाला देखील जास्त पसंती समजतात. बघा, मी आता हे सर्वे काय किंवा याच्यात जाणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष असतील, शिंदे गट असतील, अजित पवार गट असतील, महाआघाडीला 10 जागाही मिळणार नाही. 10 जागा मिळाल्या तर आम्ही मिशा काढून फिरू, संन्यास देऊ, अशा प्रकारची भाषा. आम्ही 31 जागा घेऊ. आमच्या 4 जागा या थोड्या मतांना चोरण्यात आल्या असं म्हणतो. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कधी निवडणुका घ्या, आता 4 महिने राहिलेले आहेत. महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त होईल. माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना,
काँग्रेस पक्ष, आमचे इतर घटक पक्ष या सगळ्यांची एकी इतकी मजबूत आहे की आम्ही किमान 175 ते 180 जागा जिंकू, अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे. सर्वे सांगतात, आम्ही त्यांचे आभारी आहोत. तर विधान परिषदेत काहींनी आता क्रॉस वोटिंग केलं, त्यामुळे काँग्रेस आता ह्याच्यावरती कारवाई करणार. मात्र चेथेल्या म्हणतात की आशिष चव्हाण असेल, बाबा सिद्दीकी अगोदरच तिकडे होते, मात्र नक्की कोणी वोटिंग क्रॉस केली अजून देखील पता. क्रॉस शूटिंग झालंय हे काँग्रेस पक्षानं मान्य केलंय. आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मतांच्या संदर्भात, आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत, जमिनीचे तुकडे दिलेले आहेत. हे आता कागदावरती आलेलं आहे. 200 कोटींचे निधी मतदान करण्यापूर्वी, मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले आहे. ही एक प्रकारची लाच. तुम्ही 25 जुलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे ना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी. मग अशा प्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंविधानिक. आमदारांना विकत घेऊन, आणि जे सरकार बेकायदेशीर आहे, आमदार अपात्र ठरू शकतात, अशा प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला असताना त्याच आमदारांकडून पुढल्या 6 वर्षासाठी आमदार निवडून घेणं हे असंविधानिक आहे. म्हणून घटनेचे किंवा संविधानाचे खरे हत्यारे कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे सरकार, नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. हे जे आमदार आहेत ज्यांनी क्रॉस वोटिंग केले असा संशय आहे काँग्रेस पक्षाला. याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडवून आणला विधान परिषद निवडणूक. हे सुद्धा आपल्याला माहिती असतं. त्याच्यामुळे नाना पटोलेजी किंवा काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारवाई होईल वाटतं, कारवाई करते असं तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मार्ग आहे. पण काँग्रेस पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे, डिसिप्लिन पाळणारा पक्ष आहे. त्यांच्या पक्षाची एक रचना असते, त्या रचनेनुसार कारवाई होत असते. अजित पवारांच्या विरोधात 7 कारखाने जे ते विरोध केले, याचिका टाकली. शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चिट मिळाली होती, त्यामुळे नक्कीच कुठेतरी 7 कारखाने जे आहेत. शिखर बँक घोटाळा संदर्भात क्लीन चिट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे. हाच एक मोठा घोटाळा आहे. अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे, त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकार, आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा. लाखो कोट्यवधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना, ते तुम्ही कोणाला खिशातून घेणार? देवेंद्र फडणवीसांच्या की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पगारातून कापणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक मुख्यमंत्री है, अपने राज्य में आए हैं, ये शिष्टाचार की मुलाकात होती है. उनके साथ एनडीए में जुड़े हैं चंद्रबाबू. जब तक एनडीए से जुड़े हैं तब तक जाते रहेंगे. जब एनडीए से बाहर निकलेंगे तो अलग निर्णय होगा. कांग्रेस की तरफ से कैसे देखते हैं? क्रॉस वोटिंग की बात कोई नई बात नहीं है. कांग्रेस पार्टी को उस बारे में पहले से अंदाजा था. 2 साल पहले जब चुनाव हुआ था एमएलसी का, तब भी यही लोगों ने कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार चंद्रकांत हांडोरे जी को पराभव. यही वो लोग हैं. टेक्निकली पार्टी में है, लेकिन वो पार्टी में नहीं है. ऐसा कि बस हम लोकसभा में और विधानसभा में ये संविधान के हत्यारों किसी भी हालत में सत्ता में आने नहीं देंगे, किसी पद पर आने नहीं देंगे. लगभग सभी स्टेट, प्रमुख स्टेट, चाहे पश्चिम बंगाल हो, चाहे उत्तराखंड हो, चाहे हिमाचल प्रदेश हो, चाहे तमिलनाडु हो, सभी राज्यों ये एक बहुत ही बढ़िया रिजल्ट आया है इंडिया गठबंधन के लिए. सर, लोकसभेमध्ये देखील घवघवीत यश आलं होतं, मात्र मुख्यमंत्री म्हणत होते की हे पेढे वाटतात, हे खरे हारले, मोदी जिंकले सुद्धा पेढे वाटतात. मात्र या पोटनिवडणुकीमुळे कुठेतरी निकाल. लक्षात घ्या, 2024च्या निवडणुकीमध्ये जे म्हणतायत मोदी जिंकले, त्यांनी आपली डोकी तपासून घ्यायला पाहिजे. ते कोणी असो, जे मोदी जिंकले म्हणून पेढे वाटतायत, मिठ्या वाटतायत, बरं का, नाचतायत, त्यांनी खरोखरच आपलं मानसिक स्वास्थ्य ठीक आहे का या संदर्भात तपासणी करणं गरजेचं आहे. मी त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आवाहन करेन की मोदी जिंकले म्हणणारे जे नेते आहेत त्यांनी आपल्या या घरातल्या लोकांची किंवा पक्षाच्या नेत्यांची मानसिक तपासणी करावी. नरेंद्र मोदी यांचा पराभव झालेला आहे. नरेंद्र मोदी यांनी अल्पमत गमावलेला आहे.
नरेंद्र मोदींकडे बहुमत नाही. त्यांचं सरकार हे कुबड्यांवरचं सरकार आहे. जर उद्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सुबुद्धी सुचली, देवाने त्यांना बुद्धी दिली, सुबुद्धी दिली, तर हे सरकार कोसळू शकतं. अशा वेळेला जे म्हणतात मोदी जिंकले, तर त्यांच्या बडबडण्यावरती मोदी बहुमत सिद्ध करू शकणार नाही. आज देखील चंद्रबाबू नायडू वर्षावरती भेटायला मुख्यमंत्र्यांना गेले. काय वाटतं समीकरण येणाऱ्या विधानसभेत? कसलं समीकरण? चंद्रबाबूंचं आणि महाराष्ट्राचं काय समीकरण आहे? एक शिष्टाचार भेट असते वर्षा वांगल्यावरती. उद्या दुसरं कोणी जरी असतं तरी महाराष्ट्रात आलेले मुख्यमंत्री त्यांना भेटायला जातात. आता ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, त्या कुठे भेटायला गेल्या? त्या आलेल्या आहेत. अनेक मुख्यमंत्री आले. पण जे इंडिया आघाडीचे जे मुख्यमंत्री आहेत ते काय वर्षावर जाणार नाहीत. आता त्यांच्या सरकारमध्ये जे सामील आहेत ते जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले तर त्यात एवढं धुळून जाण्यासारखं कारण नाही. तर सरकारचा सर्व्हे आलाय, महाविकास आघाडीला चांगली पसंती मिळालेली आहे. 48 त्याच्यामुळे महायुतीला 33%. तर त्यामध्ये भाजप जास्त पसंती दिसून येते आणि ठाकरे गटामध्ये देखील जास्त पसंती समजतात. मी आता हे सर्वे काय किंवा याच्यात जाणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष असतील, शिंदे गट असतील, अजित पवार गट असतील, महाआघाडीला 10 जागाही मिळणार नाही. 10 जागा मिळाल्या तर आम्ही मिशा काढून फिरू, संन्यास देऊ, अशा प्रकारची भाषा. आम्ही 31 जागा घेऊ. आमच्या 4 जागा या थोड्या मतांना चोरण्यात आल्या असं म्हणतो. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कधी निवडणुका होत्या? आता 4 महिने राहिलेले आहेत. महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त होईल. माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना, काँग्रेस पक्ष, आमचे इतर घटक पक्ष, या सगळ्यांची एकी इतकी मजबूत आहे की आम्ही किमान 175 ते 180 जागा जिंकू. अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे. सर्वे सांगतात. आम्ही त्यांचे आभारी आहोत. तर विधान परिषदेत काहींनी आता क्रॉस वोटिंग केलं, त्यामुळे काँग्रेस आता ह्याच्यावरती कारवाई करणार. मात्र चेतेल्या म्हणतात की आशिष चव्हाण असेल, बाबा सिद्दीकी अगोदरच तिकडे होते, मात्र नक्की कोणी वोटिंग क्रॉस केली अजून देखील पता. क्रॉस शूटिंग झालंय हे काँग्रेस पक्षानं मान्य केलंय. आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मतांच्या संदर्भात. आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत, जमिनीचे तुकडे दिलेले आहेत. हे आता कागदावरती आलेलं आहे. 200 कोटींचे निधी मतदान करण्यापूर्वी, मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले. ही एक प्रकारची लाच. तुम्ही 25 जुलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलंय ना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी. मग अशा प्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंविधानिक. आमदारांना विकत घेऊन, आणि जे सरकार बेकायदेशीर आहे, आमदार अपात्र ठरू शकतात, अशा प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला असताना त्याच आमदारांकडून पुढल्या 6 वर्षासाठी आमदार निवडून घेणं हे असंविधानिक. म्हणून घटनेचे किंवा संविधानाचे खरे हत्यारे कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे सरकार, नरेंद्र मोदी आणि अमित शहा. हे जे आमदार आहेत ज्यांनी क्रॉस वोटिंग केलं असा संशय आहे काँग्रेस पक्षाला. याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडवून आणला विधान परिषद निवडणूक. हे सुद्धा आपल्याला त्याच्यामुळे नाना पटोलेजी किंवा काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारवाई होईल वाटतं, कारवाई करते. तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मागता आहे. पण काँग्रेस पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे, डिसिप्लिन पाळणारा पक्ष आहे. त्यांच्या पक्षाची एक रचना असते, त्या रचनेनुसार कारवाई होत असते. अजित पवारांच्या विरोधात 7 कारखाने जे ते विरोध केले, याचिका टाकली. शिखर बँक घोटाळा क्लीन चिट मिळाली होती, त्यामुळे नक्कीच कुठेतरी 7 कारखाने जे आहेत. शिखर बँक घोटाळा संदर्भात क्लीन चिट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे. हाच एक मोठा घोटाळा आहे. अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे, त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकार, आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा. लाखो कोट्यवधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना, ते तुम्ही कोणाला खिशातून घेणार? देवेंद्र फडणवीसांच्या की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पगारातून कापणार?
सर वर्षा बनले गए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मिलेगा। एक मुख्यमंत्री है, अपने राज्य में आए हैं, ये शिष्टाचार की मुलाकात होती है। उनके साथ एनडीए में जुड़े हैं चंद्रबाबू, जब तक एनडीए से जुड़े हैं तब तक जाते रहेंगे। जब एनडीए से बाहर निकलेंगे तो अलग निर्णय होगा। कांग्रेस की तरफ से कैसे देखते हैं? क्रॉस वोटिंग की बात कोई नई बात नहीं है। कांग्रेस पार्टी को उस बारे में पहले से अंदाजा था। 2 साल पहले जब चुनाव हुआ था एमएलसी का, तब भी यही लोगों ने कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार चंद्रकांत हांडोले जी को पराभूत। यही वो लोग हैं, टेक्निकली पार्टी में है लेकिन वो पार्टी में नहीं है। ऐसा कि बस हम लोकसभा में और विधानसभा में ये संविधान के हत्यारों को किसी भी हालत में सत्ता में आने नहीं देंगे, किसी पद पर आने नहीं देंगे। लगभग सभी स्टेट, प्रमुख स्टेट, चाहे पश्चिम बंगाल हो, चाहे उत्तराखंड हो, चाहे हिमाचल प्रदेश हो, चाहे तमिलनाडु हो, सभी राज्यों ये एक बहुत ही बढ़िया रिझल्ट आया है इंडिया गठबंधन के लिए। सर, लोकसभेमध्ये देखील घवघवीत यश आलं होतं, मात्र मुख्यमंत्री म्हणत होते की हे पेढे वाटतात, हे खरे हारले, मोदी जिंकले, सुद्धा पेढे वाटतात, मात्र या पोटनिवडणुकीमुळे कुठेतरी आज निकाल लक्षात घ्या। 2024च्या निवडणुकीमध्ये जे म्हणतायत मोदी जिंकले, त्यांनी आपली डोकी तपासून घ्यायला पाहिजे। ते कोणी असो, जे मोदी जिंकले म्हणून पेढे वाटतायत, मिठ्या वाटतायत, बरं का, नाचतायत, त्यांनी खरोखरच आपलं मानसिक स्वास्थ्य ठीक आहे का या संदर्भात तपासणी करणं गरजेचं आहे। मी त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आवाहन करेन की मोदी जिंकले म्हणणारे जे नेते आहेत त्यांनी आपल्या या घरातल्या लोकांची किंवा पक्षाच्या नेत्यांची मानसिक तपासणी करावी। नरेंद्र मोदी यांचा पराभव झालेला आहे। नरेंद्र मोदी यांनी अल्पमत गमावलेला आहे। नरेंद्र मोदींकडे बहुमत नाही। त्यांचं सरकार हे कुबड्यांवरचं सरकार आहे। जर उद्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सुबुद्धी सुचली, देवाने त्यांना बुद्धी दिली, सुबुद्धी दिली, तर हे सरकार कोसळू शकतं। अशा वेळेला जे म्हणतात मोदी जिंकले, तर त्यांच्या बडबडण्यावरती मोदी बहुमत सिद्ध करू शकणार नाही। आज देखील चंद्रबाबू नायडू वर्षावरती भेटायला मुख्यमंत्र्यांना गेले, काय वाटतं समीकरण येणाऱ्या विधानसभेत? कसलं समीकरण? चंद्रबाबूंचं आणि महाराष्ट्राचं काय समीकरण आहे? एक शिष्टाचार भेट असते वर्षा वांगड्यावरती, उद्या दुसरं कोणी जरी असतं तरी महाराष्ट्रात आलेले मुख्यमंत्री त्यांना भेटायला जातात। आता ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, त्या कुठे भेटायला गेल्या? त्या आलेल्या आहेत, अनेक मुख्यमंत्री आले, पण जे इंडिया आघाडीचे जे मुख्यमंत्री आहेत ते काय वर्षावर जाणार नाहीत। आता त्यांच्या सरकारमध्ये जे सामील आहेत ते जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले तर त्यात एवढं रडून जाण्यासारखं कारण नाही। तर सकाळचा सर्वे आलाय, महाविकास आघाडीला चांगली पसंती मिळालेली आहे, 48%, महायुतीला 33%, तर त्यामध्ये भाजप जास्त पसंती दिसून येते आणि ठाकरे गटाला देखील जास्त पसंती समजतात। मी आता हे सर्वे काय किंवा याच्यात जाणार नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष असतील, शिंदे गट असतील, अजित पवार गट असतील, महाआघाडीला 10 जागाही मिळणार नाही। 10 जागा मिळाल्या तर आम्ही मिशा काढून फिरू, संन्यास देऊ, अशा प्रकारची भाषा। आम्ही 31 जागा आहेत, आमच्या 4 जागा या थोड्या मतांना चोरण्यात आल्या असं म्हणतो। आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कधी निवडणुका घ्या, आता 4 महिने राहिलेले आहेत। महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त होईल। माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना, काँग्रेस पक्ष, आमचे इतर घटक पक्ष, या सगळ्यांची एकी इतकी मजबूत आहे की आम्ही किमान 175 ते 180 जागा जिंकू, अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे। सर्वे सांगतात, आम्ही त्यांचे आभारी आहोत। सर, विधान परिषदेत काहींनी आता क्रॉस वोटिंग केलं आहे, त्यामुळे काँग्रेस आता ह्याच्यावरती कारवाई करणार। मात्र चेतेल्या म्हणतात की आशिष चव्हाण असेल, बाबा सिद्दीकी अगोदरच तिकडे होते, मात्र नक्की कोणी वोटिंग क्रॉस केली अजून देखील पता। क्रॉस वोटिंग झालंय हे काँग्रेस पक्षानं मान्य केलं आहे। आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मतांच्या संदर्भात, आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत।
जमिनीचे तुकडे दिलेले आहेत. हे आता कागदावरती आलेलं आहे. 200 कोटींचे निधी मतदान करण्यापूर्वी, मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले आहेत. ही एक प्रकारची लाच. तुम्ही 25 जुलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे ना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी. मग अशा प्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंविधानिक. आमदारांना विकत घेऊन आणि जे सरकार बेकायदेशीर आहे, आमदार अपात्र ठरू शकतात, अशा प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला असताना त्याच आमदारांकडून पुढल्या 6 वर्षासाठी आमदार निवडून घेणं हे असंविधानिक आहे. म्हणून घटनेचे किंवा संविधानाचे खरे हत्यारे कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे सरकार, नरेंद्र मोदी आणि अमित शहा. हे जे आमदार आहेत ज्यांनी क्रॉस वोटिंग केले असा संशय आहे काँग्रेस पक्षाला. याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडवून आणला विधान परिषद निवडणूक. हे सुद्धा आपल्याला माहिती असतं. त्याच्यामुळे नाना पटोलेजी किंवा काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारवाई होईल वाटतं, कारवाई करते असं तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मागत आहे. पण काँग्रेस पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे, डिसिप्लिन पाळणारा पक्ष आहे. त्यांच्या पक्षाची एक रचना असते, त्या रचनेनुसार कारवाई होत असते. अजित पवारांच्या विरोधात 7 कारखाने जे ते विरोध केले, याचिका टाकली. त्याच्यावरती- शिखर बँक घोटाळा क्लीन चिट मिळाली होती, त्यामुळे नक्कीच कुठेतरी 7 कारखाने जे आहेत शिखर बँक घोटाळा संदर्भात क्लीन चिट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे. हाच एक मोठा घोटाळा आहे. अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे, त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकार आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा. लाखो कोट्यवधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना ते तुम्ही कोणाच्या खिशातून घेणार? देवेंद्र फडणवीसांच्या की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पगारातून कापणार? वर्षा बंगले गए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मिले. एक मुख्यमंत्री है, अपने राज्य में आए हैं, ये शिष्टाचार की मुलाकात होती है. उनके साथ एनडीए में जुड़े हैं चंद्रबाबू. जब तक एनडीए से जुड़े हैं तब तक जाते रहेंगे. जब एनडीए से बाहर निकलेंगे तो अलग निर्णय होगा. क्रॉस वोटिंग कांग्रेस की तरफ से कैसे देखते हैं? क्रॉस वोटिंग की ये बात कोई नई बात नहीं है. कांग्रेस पार्टी को उस बारे में पहले से अंदाजा था. 2 साल पहले जब चुनाव हुआ था एमएलसी का, तब भी यही लोगों ने कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार चंद्रकांत हांडोरे जी को पराभव किया. यही वो लोग हैं. टेक्निकली पार्टी में है लेकिन वो पार्टी में नहीं है. ऐसा नहीं कि बस हम लोकसभा में और विधानसभा में ये संविधान के हत्यारों किसी भी हालत में सत्ता में आने नहीं देंगे, किसी पद पर आने नहीं देंगे. लगभग सभी स्टेट, प्रमुख स्टेट, चाहे पश्चिम बंगाल हो, चाहे उत्तराखंड हो, चाहे हिमाचल प्रदेश हो, चाहे तमिलनाडु हो, सभी राज्यों ये एक बहुत ही बढ़िया रिझल्ट आया है इंडिया गठबंधन के लिए. सर, लोकसभेमध्ये देखील घवघवीत यश आलं होतं, मात्र मुख्यमंत्री म्हणत होते की हे पेढे वाटतात, हे खरे हारले, मोदी जिंकले सुद्धा पेढे वाटतात. मात्र या पोटनिवडणुकीमुळे कुठेतरी निकाल लक्षात घ्या. 2024च्या निवडणुकीमध्ये जे म्हणतायत मोदी जिंकले त्यांनी आपली डोकी तपासून घ्यायला पाहिजे. ते कोणी असो, जे मोदी जिंकले म्हणून पेढे वाटतायत, मिठ्या वाटतायत, बरं का, नाचतायत, त्यांनी खरोखरच आपलं मानसिक स्वास्थ्य ठीक आहे का या संदर्भात तपासणी करणं गरजेचं आहे. मी त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आवाहन करेन की मोदी जिंकले म्हणणारे जे नेते आहेत त्यांनी आपल्या या घरातल्या लोकांची किंवा पक्षाच्या नेत्यांची मानसिक तपासणी करावी. नरेंद्र मोदी यांचा पराभव झालेला आहे. नरेंद्र मोदी यांनी अल्पमत गमावलेला आहे. नरेंद्र मोदींकडे बहुमत नाही. त्यांचं सरकार हे कुबड्यांवरचं सरकार आहे. जर उद्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सुबुद्धी सुचली, देवाने त्यांना बुद्धी दिली, सुबुद्धी दिली, तर हे सरकार कोसळू शकतं. अशा वेळेला जे म्हणतात मोदी जिंकले, तर त्यांच्या बडबडण्यावरती मोदी बहुमत सिद्ध करू शकणार नाही. आज देखील चंद्रबाबू नायडू वर्षावरती भेटायला मुख्यमंत्र्यांना गेले. काय वाटतं समीकरण येणारं विधानसभेत? कसलं समीकरण? चंद्रबाबूंचं आणि महाराष्ट्राचं काय समीकरण आहे? एक शिष्टाचार भेट असते वर्षा वांगल्यावरती. उद्या दुसरं कोणी जरी असतं
तरी महाराष्ट्रात आलेले मुख्यमंत्री त्यांना भेटायला जातात. आता ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, त्या कुठे भेटायला गेल्या? त्या आलेल्या आहेत. अनेक मुख्यमंत्री आले, पण जे इंडिया आघाडीचे जे मुख्यमंत्री आहेत ते काय वर्षावर जाणार नाहीत. आता त्यांच्या सरकारमध्ये जे सामील आहेत ते जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले तर त्यात एवढं धुळून जाण्यासारखं कारण नाही. तर सकाळचा सर्व्हे आलाय, महाविकास आघाडीला चांगली पसंती मिळालेली आहे 48%, म्हणून महायुतीला 33%. तर त्यामध्ये भाजप जास्त पसंती दिसून येते आणि ठाकरे गटाला देखील जास्त पसंती समजतात. बघा, मी आता हे सर्वे काय किंवा याच्यात जाणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष असतील, शिंदे गट असतील, अजित पवार गट असतील, महाआघाडीला 10 जागाही मिळणार नाही. 10 जागा मिळाल्या तर आम्ही मिशा काढून फिरू, संन्यास देऊ, अशा प्रकारची भाषा. आम्ही 31 जागा घेऊ. आमच्या 4 जागा या थोड्या मतांना चोरण्यात आल्या असं म्हणतो. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कधी निवडणुका होत्या? आता 4 महिने राहिलेले आहेत. महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त होईल. माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना, काँग्रेस पक्ष, आमचे इतर घटक पक्ष, या सगळ्यांची एकी इतकी मजबूत आहे की आम्ही किमान 175 ते 180 जागा जिंकू. अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे. सर्वे सांगतात, आम्ही त्यांचे आभारी आहोत. तर विधान परिषदेत काहींनी आता क्रॉस वोटिंग केलं, त्यामुळे काँग्रेस आता ह्याच्यावरती कारवाई करणार. मात्र चेतेले म्हणतात की आशिष चव्हाण असेल, बाबा सिद्दीकी अगोदरच तिकडे होते, मात्र नक्की कोणी वोटिंग क्रॉस केली अजून देखील पता. क्रॉस शूटिंग झालंय हे काँग्रेस पक्षानं मान्य केलंय. आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मतांच्या संदर्भात. आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत, जमिनीचे तुकडे दिलेले आहेत. हे आता कागदावरती आलेलं आहे. 200 कोटींची निधी मतदान करण्यापूर्वी, मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले आहे. ही एक प्रकारची लाच. तुम्ही 25 जुलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलंय ना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी. मग अशा प्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंविधानिक. आमदारांना विकत घेऊन, आणि जे सरकार बेकायदेशीर आहे, आमदार अपात्र ठरू शकतात, अशा प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला असताना त्याच आमदारांकडून पुढल्या 6 वर्षासाठी आमदार निवडून घेणं हे असंविधानिक. म्हणून घटनेचे किंवा संविधानाचे खरे हत्यारे कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे सरकार, नरेंद्र मोदी आणि अमित शहा. हे जे आमदार आहेत ज्यांनी क्रॉस शूटिंग केलं असा संशय आहे काँग्रेस पक्षाला. याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडवून आणला विधान परिषद निवडणूक. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे नाना पटोलेजी किंवा काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारवाई होईल वाटतं, कारवाई करते. तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मागत आहे. पण काँग्रेस पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे, डिसिप्लिन पाळणारा पक्ष आहे. त्यांच्या पक्षाची एक रचना असते, त्या रचनेनुसार कारवाई होत असते. अजित पवारांच्या विरोधात 7 कारखाने जे ते विरोध केले, याचिका टाकली. शिखर बँक घोटाळा क्लीन चिट मिळाली होती, त्यामुळे नक्कीच कुठेतरी 7 कारखाने जे आहेत. शिखर बँक घोटाळा संदर्भात क्लीन चिट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे. हाच एक मोठा घोटाळा. अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे, त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकार, आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा. लाखो कोट्यवधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना, ते तुम्ही कोणाच्या खिशातून घेणार? देवेंद्र फडणवीसांच्या की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पगारातून कापणार? वर्षा बनले गए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मुलाकात. एक मुख्यमंत्री है, अपने राज्य में आए हैं, ये शिष्टाचार की मुलाकात होती है. उनके साथ एनडीए में जुड़े हैं चंद्रबाबू. जब तक एनडीए से जुड़े हैं तब तक जाते रहेंगे. जब एनडीए से बाहर निकलेंगे तो अलग निर्णय होगा. कांग्रेस की तरफ से कैसे देखते हैं? क्रॉस वोटिंग की बात कोई नई बात नहीं है. कांग्रेस पार्टी को उस बारे में पहले से अंदाजा था. 2 साल पहले जब चुनाव हुआ था एमएलसी का, तब भी यही लोगों ने कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार चंद्रकांत हांडोरे जी को पराभव. यही वो लोग हैं. टेक्निकली पार्टी में है लेकिन वो पार्टी में नहीं है. ऐसा
कि बस हम लोकसभा में और विधानसभा में ये संविधान के हत्यारों को किसी भी हालत में सत्ता में आने नहीं देंगे, किसी पद पर आने नहीं देंगे। लगभग सभी स्टेट, प्रमुख स्टेट, चाहे पश्चिम बंगाल हो, चाहे उत्तराखंड हो, चाहे हिमाचल प्रदेश हो, चाहे तमिलनाडु हो, सभी राज्यों ये एक बहुत ही बढ़िया रिझल्ट आया है इंडिया गठबंधन के लिए। सर, लोकसभेमध्ये देखील घवघवीत यश आलं होतं, मात्र मुख्यमंत्री म्हणत होते की हे पेढे वाटतात, हे खरे हारले, मोदी जिंकले सुद्धा पेढे वाटतात, मात्र या पोटनिवडणुकीमुळे कुठेतरी आज निकाल लक्षात घ्या, 2024च्या निवडणुकीमध्ये जे म्हणतायत मोदी जिंकले, त्यांनी आपली डोकी तपासून घ्यायला पाहिजे। ते कोणी असो, जे मोदी जिंकले म्हणून पेढे वाटतायत, मिठ्या वाटतायत, बरं का, नाचतायत, त्यांनी खरोखरच आपलं मानसिक स्वास्थ्य ठीक आहे का या संदर्भात तपासणी करणं गरजेचं आहे। मी त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आवाहन करेन की मोदी जिंकले म्हणणारे जे नेते आहेत त्यांनी आपल्या या घरातल्या लोकांची किंवा पक्षाच्या नेत्यांची मानसिक तपासणी करावी। नरेंद्र मोदी यांचा पराभव झालेला आहे। नरेंद्र मोदी यांनी अल्पमत गमावलेला आहे। नरेंद्र मोदींकडे बहुमत नाही। त्यांचं सरकार हे कुबड्यांवरचं सरकार आहे। जर उद्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सुबुद्धी सुचली, देवाने त्यांना बुद्धी दिली, सुबुद्धी दिली, तर हे सरकार कोसळू शकतं। अशा वेळेला जे म्हणतात मोदी जिंकले, तर त्यांच्या बडबडण्यावरती मोदी बहुमत सिद्ध करू शकणार नाही। आज देखील चंद्रबाबू नायडू वर्षावरती भेटायला मुख्यमंत्र्यांना गेले, काय वाटतं समीकरण येणारा विधानसभेत? कसलं समीकरण? चंद्रबाबूंचं आणि महाराष्ट्राचं काय समीकरण आहे? हे एक शिष्टाचार भेट असते वर्षा वांगल्यावरती। उद्या दुसरं कोणी जरी असतं तरी महाराष्ट्रात आलेले मुख्यमंत्री त्यांना भेटायला जातात। आता ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, त्या कुठे भेटायला गेल्या? त्या आलेल्या आहेत, अनेक मुख्यमंत्री आले, पण जे इंडिया आघाडीचे जे मुख्यमंत्री आहेत ते काय वर्षावर जाणार नाहीत। आता त्यांच्या सरकारमध्ये जे सामील आहेत ते जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले तर त्यात एवढं धोडून जाण्यासारखं कारण नाही। तर सकाळचा सर्वे आलाय, महाविकास आघाडीला चांगली पसंती मिळालेली आहे, 48% म्हणून महायुतीला 33%, तर त्यामध्ये भाजप जास्त पसंती दिसून येते आणि ठाकरे गटाला देखील जास्त पसंती समजतात। मी आता हे सर्वे काय किंवा याच्यात जाणार नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष असतील, शिंदे गट असतील, अजित पवार गट असतील, महाआघाडीला 10 जागाही मिळणार नाही। 10 जागा मिळाल्या तर आम्ही मिशा काढून फिरू, संन्यास देऊ, अशा प्रकारची भाषा। आम्ही 31 जागाची, आमच्या 4 जागा या थोड्या मतांना चोरण्यात आल्या असं म्हणतो। आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कधी निवडणुका घ्या, आता 4 महिने राहिलेले आहेत। महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त होईल। माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना, काँग्रेस पक्ष, आमचे इतर घटक पक्ष, या सगळ्यांची एकी इतकी मजबूत आहे की आम्ही किमान 175 ते 180 जागा जिंकू, अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे। सर्वे सांगतात, आम्ही त्यांचे आभारी आहोत। तर विधान परिषदेत काहींनी आता क्रॉस वोटिंग केलं आहे, त्यामुळे काँग्रेस आता ह्याच्यावरती कारवाई करणार। मात्र चेथेल्या म्हणतात की आशिष चव्हाण असेल, बाबा सिद्दीकी अगोदरच तिकडे होते, मात्र नक्की कोणी वोटिंग क्रॉस केली अजून देखील पता। क्रॉस वोटिंग झालंय हे काँग्रेस पक्षानं मान्य केलं आहे, आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मतांच्या संदर्भात। आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत, जमिनीचे तुकडे दिलेले आहेत, हे आता कागदावरती आलेलं आहे। 200 कोटींचे निधी मतदान करण्यापूर्वी, मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले। ही एक प्रकारची लाच। तुम्ही 25 जुलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलंय ना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी। मग अशा प्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंविधानिक। आमदारांना विकत घेऊन, आणि जे सरकार बेकायदेशीर आहे, आमदार अपात्र ठरू शकतात, अशा प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला असताना त्याच आमदारांकडून
पुढल्या 6 वर्षासाठी आमदार निवडून घेणं हे असंविधानिक आहे. म्हणून घटनेचे किंवा संविधानाचे खरे हत्यारे कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे सरकार, नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहे. हे जे आमदार आहेत ज्यांनी क्रॉस वोटिंग केलं असा संशय आहे काँग्रेस पक्षात. याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडवून आणला विधान परिषद निवडणूक. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे नाना पटोलेजी किंवा काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारवाई होईल वाटतं, कारवाई करते असं तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मागता आहे. पण काँग्रेस पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे, डिसिप्लिन पाळणारा पक्ष आहे. त्यांच्या पक्षाची एक रचना असते, त्या रचनेनुसार कारवाई होत असते. अजित पवारांच्या विरोधात 7 कारखाने जे ते विरोध केले, याचिका टाकली, त्याच्यावरती- शिखर बँक घोटाळा क्लीन चिट मिळाली होती, त्यामुळे नक्कीच कुठेतरी 7 कारखाने जे आहेत शिखर बँक घोटाळा संदर्भात क्लीन चिट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे. हाच एक मोठा घोटाळा आहे. अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे, त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकार आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा. लाखो कोट्यवधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना ते तुम्ही कोणाला खिशातून घेणार? देवेंद्र फडणवीसांच्या की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पगारातून कापणार? सर वर्षा बनले गए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मिले. एक मुख्यमंत्री है, अपने राज्य में आए हैं, ये शिष्टाचार की मुलाकात होती है. उनके साथ एनडीए में जुड़े हैं चंद्रबाबू. जब तक एनडीए से जुड़े हैं तब तक जाते रहेंगे. जब एनडीए से बाहर निकलेंगे तो अलग निर्णय होगा. क्रॉस वोटिंग कांग्रेस की तरफ से कैसे देखते हैं? क्रॉस वोटिंग की बात हुई, नई बात नहीं है. कांग्रेस पार्टी को उस बारे में पहले से अंदाजा था. 2 साल पहले जब चुनाव हुआ था एमएलसी का, तब भी यही लोगों ने कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार चंद्रकांत हांडोरे जी को पराभव. यही वो लोग हैं. टेक्निकली पार्टी में है लेकिन वो पार्टी में नहीं है. ऐसा कि बस हम लोकसभा में और विधानसभा में ये संविधान के हत्यारों को किसी भी हालत में सत्ता में आने नहीं देंगे, किसी पद पर आने नहीं देंगे. लगभग सभी स्टेट, प्रमुख स्टेट, चाहे पश्चिम बंगाल हो, चाहे उत्तराखंड हो, चाहे हिमाचल प्रदेश हो, चाहे तमिलनाडु हो, सभी राज्यों ये एक बहुत ही बढ़िया रिजल्ट आया है इंडिया गठबंधन के लिए. सर, लोकसभेमध्ये देखील घवघवीत यश आलं होतं, मात्र मुख्यमंत्री म्हणत होते की हे पेढे वाटतात, हे खरे हारले, मोदी जिंकले सुद्धा पेढे वाटतात. मात्र या पोटनिवडणुकीमुळे कुठेतरी निकाल लक्षात घ्या. 2024च्या निवडणुकीमध्ये जे म्हणतायत मोदी जिंकले त्यांनी आपली डोकी तपासून घ्यायला पाहिजे. ते कोणी असो, जे मोदी जिंकले म्हणून पेढे वाटतायत, मिठ्या वाटतायत, बरं का, नाचतायत, त्यांनी खरोखरच आपलं मानसिक स्वास्थ्य ठीक आहे का या संदर्भात तपासणी करणं गरजेचं आहे. मी त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आवाहन करेन की मोदी जिंकले म्हणणारे जे नेते आहेत त्यांनी आपल्या या घरातल्या लोकांची किंवा पक्षाच्या नेत्यांची मानसिक तपासणी करावी. नरेंद्र मोदी यांचा पराभव झालेला आहे. नरेंद्र मोदी यांनी अल्पमत गमावलेला आहे. नरेंद्र मोदींकडे बहुमत नाही. त्यांचं सरकार हे कुबड्यांवरचं सरकार आहे. जर उद्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सुबुद्धी सुचली, देवाने त्यांना बुद्धी दिली, सुबुद्धी दिली, तर हे सरकार कोसळू शकतं. अशा वेळेला जे म्हणतात मोदी जिंकले, तर त्यांच्या बडबडण्यावरती मोदी बहुमत सिद्ध करू शकणार नाही. आज देखील चंद्रबाबू नायडू वर्षावरती भेटायला मुख्यमंत्र्यांना गेले. काय वाटतं समीकरण येणाऱ्या विधानसभेत? कसलं समीकरण? चंद्रबाबूंचं आणि महाराष्ट्राचं काय समीकरण आहे? हे एक शिष्टाचार भेट असते. वर्षा वांगल्यावरती उद्या दुसरं कोणी जरी असतं तरी महाराष्ट्रात आलेले मुख्यमंत्री त्यांना भेटायला जातात. आता ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, त्या कुठे भेटायला गेल्या? त्या आलेल्या आहेत. अनेक मुख्यमंत्री आले. पण जे इंडिया आघाडीचे जे मुख्यमंत्री आहेत ते काय वर्षावर जाणार नाहीत. आता त्यांच्या सरकारमध्ये जे सामील आहेत ते जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले तर त्यात एवढं धुळून जाण्यासारखं कारण नाही. तर सकाळचा सर्व्हे आलाय, महाविकास आघाडीला चांगली पसंती मिळालेली आहे, 48 त्याच्यामुळे महायुतीला 33%. तर त्यामध्ये भाजप जास्त पसंती दिसून येते आणि ठाकरे गटाला देखील जास्त पसंती समजतात. बघा, मी आता हे सर्वे काय किंवा याच्यात जाणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये
भारतीय जनता पक्ष असतील, शिंदे गट असतील, अजित पवार गट असतील, महाआघाडीला 10 जागाही मिळणार नाही. 10 जागा मिळाल्या तर आम्ही मिशा काढून फिरू, संन्यास देऊ, अशा प्रकारची भाषा. आम्ही 31 जागा घेऊ. आमच्या 4 जागा या थोड्या मतांना चोरण्यात आल्या असं म्हणतो. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कधी निवडणुका घ्या, आता 4 महिने राहिलेले आहेत. महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त होईल. माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना, काँग्रेस पक्ष, आमचे इतर घटक पक्ष, या सगळ्यांची एकी इतकी मजबूत आहे की आम्ही किमान 175 ते 180 जागा जिंकू. अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे. सर्वे सांगतात, आम्ही त्यांचे आभारी आहोत. सर, विधान परिषदेत काहींनी आता क्रॉस वोटिंग केलं, त्यामुळे काँग्रेस आता ह्याच्यावरती कारवाई करणार. मात्र चेतेल्या म्हणतात की आशिष चव्हाण असेल, बाबा सिद्दीकी दोघंच तिकडे होते. मात्र नक्की कोणी वोटिंग क्रॉस केली अजून देखील पता. क्रॉस शूटिंग झालंय हे काँग्रेस पक्षानं मान्य केलंय. आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मतांच्या संदर्भात. आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत.